आलाय तुम्हाला पण नियम लागू आहे. चला हात वरती घ्या सगळ्याने. चला विचार मंचाचा सगळे. जो कोण जय जयकार मनापासून करणार नाही येणाऱ्या एका तासात त्याच्या छातीत दुखणार आहे आणि गायब होणार आहे. ते येणारा गणपती ते बघणार नाही. चला सगळेजण चला हात वरती घ्या. हा जोरात एकदम फसगत बोला भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज के वंदे वंदे. यस आता असाच जोश येणारा अर्धा तास. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. येणारा अर्धा तास जोश कसा पाहिजे असाच पाहिजे. चुळबुळ करायची नाही. उगाच इकडं बघ तिकडं बघ हेग्या घोग्या करा थोबाड बोडेन. एकदम मस्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. मी काय सांगतो एकदम असा आनंदानं कानामध्ये घ्यायचं आणि घरी जाताना उड्या मारत जायच्या. आज असं या या मम्मी आली की लगेच मिठी मारायची. मम्मीचा एक मुखा घ्यायचा मा करून मम्मीला. आई म्हणली पाहिजे अगं झालं तरी काय तुला. त्यावेळेला आईला सांगायचं खऱ्या अर्थानं आज मला आयुष्य कळालेलं आहे. खऱ्या अर्थानं आज मला जीवन कळालेलं आहे. आलं का लक्षात. एकदम आनंदानं जायचं कारण आजचा विषय आहे बाप. बाप समजावून घेताना हा विषय मी तुमच्या काळजामध्ये पेरणार आहे. पण बाप समजावून घेत असताना लक्षात घ्या मला सुद्धा माझ्या शाळेची आठवण आली. ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर मी उभा राहतो लेकरांनो त्या वेळेला मला सुद्धा शाळेची आठवण येते. आहा काय ते दिवस असतात. मगाशीच विचार मंचावरती मला सर सांगत होते सर सगळे बदलतात. शाळेतले विद्यार्थी काही वर्षांनी निघून जातात. शाळेतले शिक्षक काही वर्षानंतर निवृत्त होतात निघून जातात. शाळेतला प्रत्येक बेंचवर बसणारा प्रत्येक विद्यार्थी बदलतो पण शाळा मात्र पिढ्यानपिढ्या इथंच राहते. आणि फक्त पिढ्यानपिढ्या राहत नाही तर अनेक पिढ्या घडवण्याचं सामर्थ्य या शाळेमध्ये आहे. लक्षात घ्या या शाळेच्या भिंतीमध्ये आहे. या शाळेनं आम्हाला डॉक्टर दिला. या शाळेनं आम्हाला इंजिनियर दिला. या शाळेनं आम्हाला वकील दिला. पण पोरानो याच शाळेने आम्हाला एक चांगला चारित्र्यवान माणूस सुद्धा दिलेला आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मी सांगतोय ही शाळा आहे ना तर ही शाळा आणि ही शाळा कशी ही शाळा मी शाळा बघितली की माझ्या डोळ्यासमोर मला सगळे माझे शिक्षक मगाशी सांगितलं ना त्यांची डिग्री काय होती 9 ते 9FF आणि आपण 3FF. तिसरे 2 वेळ नापास. इयत्ता 6वी पर्यंत आपल्याला वाचता येत नव्हतं पण असंच ढकलत 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 6वी पर्यंत आपण आलो होतो. पण आपल्याला 6वीत सुद्धा वाचता थोडा थोडा येत होतं पण आपण पहिला बेंच कधीच सोडला नाही. पहिल्या बेंचवरच बसायचो. येत तर काहीच नव्हतं. आणि आमचे वर्ग शिक्षक ढोले सर होते. ढोले सर आणि ढोले सर वर्गात आले त्यांनी माझ्याकडे बघितलं की ढोले सर मला म्हणायचे वशा कधी तर मागं बसत झाले का. तुला बघितलं की काय शिकवायचं तेच विसरून जातोय मी म्हणायचं सर काय नाही आलं तर चालेल पण पहिला बेंच आपण कधीच सोडणार नाही. आणि मग घटक चाचणी होती आणि घटक चाचणीच्या वेळेला सर माझ्या जवळ आले. इकडे बघा रे. सर माझ्या जवळ आले आणि सर मला म्हणाले हे बघ वशा घटक चाचणी आहे. पहिला पेपर मराठीचा आहे आणि तुझ्यामुळं माझा विषयाचा मराठीचा निकाल 100% लागत नाही. तू नापास होतोयस आणि जर या घटक चाचणीमध्ये तू नापास झालास तर कुत्र्यागत मारणार तेवढं लक्षात ठेव. पेपर कोरा सोडायचा नाही. जे काय असेल ते सगळं लिहायचं पण पेपर भरायचा. आणि तुम्हाला खरं सांगतो त्यावेळेला आमच्या गुरुजींचा मार म्हणजे लय डेंजर होता. एक जर रपाटा घातला गुरुजीनं 2 गोष्टी नक्की. एका रपाट्यात एक तर चडी वली आणि वली नाही झाली तर नक्की पिवळी. आता सारखं नाही जरा मारलं की लगेच रडत घरला मम्मी मला ह्यानं मारलं ह्या शिक्षकानं मारल्या लगेच ते मम्मी पळत येणार कोणी मारलं आमच्या लेकाला थोबाड बोडायला पाहिजे. आमच्या वेळेला आमचं गुरुजी असं मारायचं खाली घालून मारायचं. मग माझ्या डोक्यात आलं आता सरांनी तर सांगितलंय कुत्र्यागत मारणार आणि आपल्याला तर पेपरात काहीच येत नाही काय करायचं. फक्त डोक्यात गुरुजीचा एकच शब्द होता काय झालं जीव गेला तरी बेहतर आपण काय करायचं पेपर कोरा सोडायचा नाही. मग तेच रात्रभर डोक्यात. दुसऱ्या दिवशी परीक्षेला येऊन बसलो. हातामध्ये पेपर आला. 20 मार्काचा पेपर होता. परीक्षा पेपर आणि त्याच पेपरामध्ये असा प्रश्न असायचा खाली ओळी सोडलेल्या असायच्या उत्तर त्याच्यामध्येच लिहायचं. पेपर हातात आला आणि पेपर हातात आल्यानंतर लगेच माझ्या डोळ्यासमोर ढोले सर आले. अरे सरांनी सांगितलंय पेपर कोरा सोडायचा नाही नाहीतर कुत्र्यासारखा मेलास. मग सरांची आठवण झाल्यावर पेपर लिहायला मी सुरुवात केली. डोक्यात एकच होतं पेपर कोरा सोडायचा नाही. मग पेपर कुठून लिहायला सुरुवात केली संस्थेच्या नावाच्या वरती जी कोरी जागा असत्या तिथनं पेपर लिहायला सुरुवात केली. कारण नियम होता पेपर कोरा सोडायचा नाही. आणि मग तिथून लिहायला सुरुवात केली. पेपर सगळा
सगळा पाठपूट निळा 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 करून टाकला. काय लिहितो तो माझं मला पण कळत नव्हतं. सर विचारात पडलो, वशा एवढं लिहायला काय लागलोय, पण चेहऱ्यावर असा एकाग्र भाव आणून असा पेपर सगळा निळा केला आणि सरांच्या हातामध्ये पेपर दिला आणि मला मार्क पडली 20 पैकी 2. 2 मार्क कुठं पडली? जोड्या लावा. इकडं 5 पर्याय, इकडं 5 पर्याय, चुकून अशा रेषा मारल्या, चुकून 2 जोड्या लागल्या आणि मार्क पडली मला 20 पैकी 2. पण आमच्या वर्गात एक सुजाता शिंदे नावाची मुलगी होती, लय हुशार होती, आणि तिला मार्क पडली 20 पैकी 18. पण सराने हातात काठी घेतली आणि त्या सुजाताला मारायला सुरुवात केली आणि सर मारत मारत तिला म्हणायचं, काय उपयोग आहे 18 मार्क पडून, 2 मार्काचं कोर कशाला सोडलंयस, त्या वशाचा पेपर बघ, 2 मार्क पडल्यात पण पेपर कसा भरलाय. तेव्हा मला इयत्ता 6वीत कळालं, आयुष्यामध्ये मार्क पाहिजेत पण मार्कांच्या बरोबर आत्मविश्वास पाहिजे. ज्या लेकराच्या अंतरंगामध्ये आत्मविश्वास आहे त्यानं यशाचा झेंडा गाडला म्हणून समजा. आणि म्हणून पोरानो, पहिला महामंत्र मी तुम्हाला देतोय, जेवढा अभ्यास करा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आत्मविश्वास तुमच्या अंतरंगामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, हा आत्मविश्वास येणाऱ्या 1 तासामध्ये तुम्ही इथून घेऊन जायचा आहे. आत्मविश्वास प्रबळ पाहिजे, आत्मविश्वास. कारण मी बघतो मुलं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, वैज्ञानिक झाली, तरी सुद्धा तीच लेकरं आज आत्महत्या करतायत, तीच लेकरं आपल्या आई बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतायत. म्हणून पोरानं सांगतो, मार्कांच्या बरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये काय हवं तर त्याचं नाव आत्मविश्वास आहे. आणि ऐका रे पोरानं, पेपरात मला 2 मार्क पडले होते, पण ज्या वेळेला सध्याचा पेपर सरांनी तपासला, सध्या म्हणजे कोण, माझ्या बेंचवर बसणारा माझा लंगोटी यार, त्याचा पेपर जेव्हा सरांनी तपासला तेव्हा सरांना ताप आला, सरांना थंडी वाजायला लागली आणि सर वर्गात असं स्वेटर घालून आलं. मी म्हणलं, सर आजारी पडला काय? सर म्हणलं, अरे वशात तुला 2 तर मार्क पडल्यात, पण ह्या सध्याचा पेपर तपासत होतो, रात्री जी थंडी भरून आल्या अजून गेली नाही. देसाई डॉक्टरनं 2 इंजेक्शन इकडं केली, 2 इकडं केली, ताप काय माझा उतरना. डॉक्टर मला म्हणाले, असं काय खाल्लं बाहेर? मी म्हणलं, खाऊन नाही, पेपर तपासून मला ताप आलाय. कारण सध्यानं जे पेपरात लिहिलं होतं आजपर्यंत कुठलंच विद्यापीठ त्याचं विश्लेषण करू शकलं नाही. तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आला होता, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, 2 मार्काला होता. आणि वाक्यप्रचार काय होता? रसा तळाला जाणे म्हणजे काय? आता आपल्याला माहित आहे, रसा तळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे, अस्तित्व संपणे. पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं खतरनाक होतं. तर सदानं काय लिहिलं होतं? रसा तळाला जाणे म्हणजे काय? सदानं लिहिलं, रसा तळाला जाणे म्हणजे मटण वरती येणे. सर म्हणले, सध्याचं चुकीचं द्यावं तर त्याचंच खरं आहे. रसा भांड्यातला खाली गेला की मटणाचं तुकडंच वरती येत्या. आणि जर सध्याचं बरोबर द्यावं तर संस्था माझ्या टिंबटिंबावर लात मारून मला घरला उकलून देईल. म्हणजे अशा अवस्थेत आहे, अशा अवस्थेत आपण होतो. तरी सुद्धा लेकरांनो, आपलं शिक्षण काय आहे? BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. लक्षात घ्या, मी नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून नये पदवी घेऊन बाहेर पडलो. हळूहळू सांगेनच तुम्हाला. पण आज जर मी तुम्हाला बाप समजावून सांगायला आलोय ना माझ्या लेकीनं, तर अगोदर मी तुम्हाला तुमची ओळख करून देतो. बघा, हे बघ, फक्त आजच्या व्याख्यानातून हसून नाही जायचंय. आजचं व्याख्यान म्हणजे फक्त प्रबोधन नाही. अरे हजारो वर्ष आणि शेकडो वर्ष प्रबोधन होत राहिलंय. प्रबोधन म्हणजे तुम्ही येता, ऐकता, या कानानं ऐकता, त्या कानानं सोडून देता. प्रबोधन नको आहे आम्हाला आता. तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल आहे ज्याला परिवर्तन म्हणतात, आणि ते परिवर्तन होणं काळाची गरज आहे. आज बदल झाला पाहिजे माझ्या लेकीनं तुमच्यामध्ये. आणि म्हणून सांगतोय, पाठीचा कानात ताट ठेवून ऐकायचंय. बघ माझ्या पोरी, अगोदर तुला तुझी ओळख करून देतो. बघ, बाप समजावून सांगायला आलोय ना माझ्या लेकी, तर तुला तुझी ओळख करून देतो. बघ, तू कोण आहेस लक्षात घे. हे बघ, 9 महिने 9 दिवस तुला तुझ्या आईने या उदरामध्ये ठेवलं, तुझा गर्भ या उदरामध्ये ठेवला. 9 महिने 9 दिवस तुझ्या आईने तुला तिच्या उदरामध्ये ठेवलं. तुझा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर बापानं तुला एक नाव दिलं. बघ पोरी, ते बापानं तुला एक नाव दिलं. तुझ्या नावापुढं बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढं खानदानाचं नाव लागलं, आणि तुझी ही ओळख तयार झाली. बघ पोरी, तुझी ओळख तयार झाली. मग ही तुझी खरी ओळख आहे का पोरी? ही तुझी खरी ओळख आहे का पोरी? तुला दिलेलं नाव, तुझ्या नावापुढं बापाचं नाव आणि बापाच्या पुढं खानदानाचं नाव, ही खरी तुझी ओळख आहे का? पोरी, आहे, ही खरी ओळख आहे. पण ही तुझी खरी ओळख नाही पोरी. तुला तुझी खरी ओळख तयार करून देतो. बघ,
बघ तुला तुझी खरी ओळख तयार करून देतो. तू कोण आहेस येणाऱ्या एका तासामध्ये तुला जाणीव करून देतो बघ. आणि ज्या वेळेला तू कोण आहेस याची तुला जाणीव होईल माझ्या पोरी, त्यावेळेला खऱ्या अर्थानं बाप तुला समजेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आई तुम्हाला समजेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही शाळा काय आहे आणि ही माती काय आहे तुम्हाला कळेल. पोरी ऐक ग, हे बघ प्रत्येक शब्द तोलून घ्यायचा, मोलून घ्यायचा. प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे, प्रत्येक शब्दामध्ये आग आहे, प्रत्येक शब्दामध्ये परिवर्तनाची लाट आहे, लक्षात घे. हे बघ तू कोण आहेस एका मिनिटात सांगतो बघ. शील सत्य प्रियता, शील म्हणजे काय असतं समजावून घे पोरी. हे बघ शील सत्य प्रियता, शस्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनोधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितानवया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती माता म्हणजे तू आहेस बघ पोरी. ए पोरी ऐक ग, ए पोरी ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. तुला सांगतो बघ तुझी दुसरी ओळख हे तुझ्या काळजामध्ये पेरून घे पोरी. आज तुझ्या अंतरंगाला आग लागू दे. तू एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. कोणी पण यावं तुझ्या शरीराला हात लावावा एवढी तू स्वस्त नाहीस बघ पोरी. कोणी पण यावं, कोणी पण यावं आयुष्यामध्ये तुझ्या बरोबर नको तसा व्यवहार करावा एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. तुला तुझी खरी ओळख करून देतो बघ. अजून हे बघ पुण्याच्या रस्त्यावरून ए पोरी ऐक, पुण्याच्या रस्त्यावरून काळजाला आज आग लागू दे. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला बाप कळू दे. चड्डू ठोकून घरी जायचंय बघ पोरी. तुझ्या नजरेमध्ये आज आग पेरतो बघ. त्या नजरेतली आग तुझ्या काळजाला लागू दे, कारण या राष्ट्राला तुझी गरज आहे बघ, या देशाला तुझी गरज आहे बघ पोरी. हे बघ तुला दुसरी ओळख काय करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होती बघ. पोरी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होते. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. आणि त्या काळात एखाद्या स्त्रीनं घराच्या बाहेर पडायचं समाजाला मान्य नव्हतं बघ. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगडांचा मारा करत होता, शेण फेकत होता. तरी सुद्धा ती माऊली चालत राहिली बघ. हे बघ एका वाड्यामध्ये जायची आणि शेणाने माखलेलं अंगावरचं लुगडं दूर करायची आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या त्या लेकींना हे ज्ञान देण्याचं काम करायची, शिकवायची. ती सावित्री आई घराच्या बाहेर पडली म्हणून लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून लढणारी ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. हे बघ तुला अजून एक ओळख करून देतो बघ. पोरी हे बघ तुला अजून एक ओळख करून देतो, मग तुला कळेल बघ तुझ्या अंगामध्ये रक्त कोणाचं आहे. तुझ्या अंगामध्ये तुझ्या धामण्यामधून जे रक्त सळसळत आहे ना पोरी, ते रक्त कोणाचं आहे तुला कळेल बघ. हे बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब आला बघ. या स्वराज्यावरती चालून आला बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेले होते बघ. संभाजी राजांचं बलिदान झालं बघ. पोरी ऐक ग, संभाजी राजांचं बलिदान झालं बघ. आणि राजाराम महाराज सुद्धा निघून गेले बघ. त्यावेळेला औरंगजेबाला वाटलं बघ आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन आला होता आणि त्याला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही ग पोरी, नाही. हे बघ एक रणचंडिका उठली बघ, एक रणचंडिका उठली बघ. हातामध्ये तलवार घेतली बघ, घोड्यावरती बसली बघ आणि स्वराज्य घ्यायला आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत जिनं घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. आता ही जर तुझी खरी ओळख असेल तर मग तुझा बाप कसा असेल याची जाणीव तुला हो दे बघ पोरी. तू जर एक वाघीण आहेस तर मग तुझा बाप कोण आहे याची ओळख तुला आज करून देतो बघ. तू जर वाघीण आहेस तर तुझा बाप वाघ आहे लक्षात घे. तुझी आई वाघीण आहे लक्षात घे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं एका वाघिणीला जन्म दिलाय. आजपासून या क्षणापासून तू म्हणजे एक वाघीण आहेस बघ. तुझ्या अंगातलं सळसळतं रक्त म्हणजे एका वाघिणीचं आहे बघ. याची जाणीव पोरीनं तुम्हाला हो दे. पोरा हे बघ तुला तुझी ओळख करून देतो बघ. पोरा ऐक रे, हे बघ तुझ्या धामण्यामधून सळसळणारं रक्त नेमकं कोणाचं आहे तुला कळायला हवं. ही एक वाघीण आहे बघ. आणि हिची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे बघ. इकडे बघ ज्या शाळेमध्ये शिकतोस ना त्या शाळेनं एका वाघिणीला तयार केलंय बघ. ही पोरगी जर शाळेत येते सुरक्षित घरातून तर शाळेतून सुरक्षित घरात गेली पाहिजे. याची जिम्मेदारी पोरानं तुमच्या खांद्यावरती आहे लक्षात घ्या. कारण ही गावाची संपत्ती आहे, ही आमच्या देशाची संपत्ती आहे. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आणि याची जाणीव पोरानं तुम्हाला कधी होईल ज्या वेळेला तुला कळेल तू कोण आहेस. हे बघ तुला ओळख करून देतो बघ. 1999 साल होतं. पोरानं ऐका, जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही रे. जास्त वेळ तुमच्या आयुष्याचा घेणार नाही. तुमच्या अंतरंगामध्ये थोडीशी आग लावून जातो बघ.
1999 ए पोरा ऐक, 1999 कारगिल युद्ध सुरू झालं बघ. आणि सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे पळू लागला. आणि एक जवान युद्धभूमीकडे पळत होता. कारगिल युद्ध सुरू झालं होतं. पाकिस्ताननं आमच्यावरती हमला केला होता. अचानक हमला झाला होता आणि सुट्टीला आले जवान युद्धभूमीकडे धावू लागले. त्यावेळेला एक जवान युद्धभूमीकडे धावत होता.